तर मंडळी, आज पण मी गाडीत कामाला नाही. आज आमच्या गाडीला सुट्टी आहे, का तर गाडीला काम कमी आहे म्हणून आज आमच्या गाडीला सुट्टी आहे. तर आज पण मी चालले बटाटेच लावायला. काल 2 एकर लावले आणि आज अजून 1 एकर बाकी आहे, तर ते लावायसाठी चालले. तर बघू शकता, आता वगैरे काय नाही झालं, घेतलं कारण दुपारपर्यंत होऊन जाईल. जेवण करून चालले. बघू शकता मंडळी, मी आले आता शेतात आणि शेताजवळ एक मस्त असा ओढा वाहतोय छानपैकी. इथं मी 1-2 व्हिडिओ शूट केलेत. मस्त पाणी आहे, कसा आवाज येतोय पाणी वगैरे, खळ 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 वाहतोय मस्त. अजून काय पाहिजे त्याचं बेन आलं नाही, म्हटलं तोपर्यंत थोडासा टाईमपास म्हणून मी करते थोडा टाईमपास. अजून ट्रॅक्टर पण नाही आलं पेरायला. तर चला, माझे असेच व्हिडिओ बघत राहा. किती वावर आहे आज, किती नाही, कालच्यासारखंच, पण आज लवकर होईल. भारी वाटते पाण्यात मस्त. चला, मी तुम्हाला आहे ना मका दाखवते. मका खायची, मका बेबी कॉर्न एकदम भारी लागते, गोड मका. म्हणजे निघून गेली ती, माझं कुंकू बघ कसं पाण्याने पांगले. तर अजून बारीक बारीक कणसं आहेत त्याला. तर पाठीमागची एवढी तोडून न्यायची, व्यापाऱ्याला दिली ती. व्यापारी नुसती मोठी मोठीच कणसं नेतात, बारीक काही कणसं नेत नाहीत. ट्रॅक्टर पण कधी येतंय काय माहिती. येऊन बसले वावरामध्ये. बापरे, तू चढायचं. तर बघू शकता, हे बघा, ही आहे मका. ही अजून तोडून न्यायची आहे. छोटी छोटी कणसं ठेवली आहेत व्यापाऱ्याने. असं खूप मोठं वावर आहे हे. आणि हे बघा, ह्या वावरात बटाटे लावायचे. ह्या वावरात लावायचे बटाटे. ते खालचं वावरत अजून ते हिरवं हिरवं दिसतं, ते पडीकच, त्याला वारसाच नाही. ओढ्याच्या कडेला असल्यामुळं जास्त पाणी त्याच्यात, ते काय अजून तयार होत नाही दिवाळीशिवाय. आणि हे आमच्या इथलं शेड. ह्या शेडमध्ये ठेवतात माझे वडील सगळं सामान शेतीचं. आणि हे बघा, हे कालच्यासारखं नाही हे वावर, हे मुरमाड वावर आहे. याच्यात नाही त्रास होणार बटाटे पेरायला. ते कालचं वावर खूप चिकाटीच काळवट होतं, आणि त्याच्यामुळे आहे ना त्याला पाठीमागं फिरायला लागायचं बटाटे दाबायला. तर ही मका आहे बघा, किती छान मका आहे ना. तोडून गेली आहे. तर हे हिरवे ताटं पण विकलेत, पण आधी एक तोडा करायचा ह्या मकेचा आणि मग ते तोडण्यासाठी सुरुवात करायची. तर आज पण मी घरीच आहे, आमच्या गाडीला सुट्टी आज पण. जरा ह्या पावसामुळं पण, पाऊस पण पडा ना, त्याच्यामुळं कामं पण जरा कमी आलीत. जसं असेल तसं, सगळे दिवस सारखे नसतात ना, बरोबर की नाही. शेतकऱ्याचे दिवस सगळे सारखे नसतात, बाकीच्यांचे सगळे असतात सारखे. फक्त शेती काम करतात त्यांचे आणि शेतकऱ्याचे दिवस सारखे नसतात, बरोबर की नाही. आला दिवस ढकलायचा, कधी पाऊस आहे तर कधी ऊन आहे, तर कधी पाऊस पण नाही. शेतीला पाणी लागतं. आणि आता ऊन नाही आहे, पण आता पाऊस नाही आहे. काही काहींना बोर बीर आहे, त्याच्यामुळे त्यांना पाणी आहे. आणि ज्याला बोर नाही त्यांनी काय करायचं, पावसाच्या भरोशावर बसायचं, बरोबर की नाही. तर चला, कसं वाटलं माझ्या वडिलांचं शेत, म्हणजे माझे वडील करतायत हे शेत अर्धालीने. तर आता सध्या मका आहे, आता ही मका पण जाईल. आणि आता दुसरं पीक बटाट्याचं. तर ह्या वावरात बटाटे पेरायचे बघा. हे पण कालच्यासारखंच लांब लचक आहे, तीकड ती तीकड तिथपर्यंत बटाट्याचं बेणं वाहत नाही, व्हायचं आहे बघा आज तर आम्हाला. तर कोणतंही काम असो, कामामध्ये काम हे केलंच पाहिजे, नाही करून कोणाला सांगायचं नाही का. कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो, बरोबर ना. आणि जबाबदारी असली तर त्यातून ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तर काम केलंच पाहिजे. तर अजून काय ट्रॅक्टर पण आला नाही आणि बेनं पण आलं नाही. तर मी बसले वाट बघत. माझे वडील गेलेत बेनं आणायला. तर आता बेनं आणल्याच्या नंतर ट्रॅक्टरवाल्याला फोन केला, येतो म्हटलं आहे. आणि आता येतात माझे वडील, आलेत जवळजवळ. तर आता एवढं पेरायचं आणि जायचं घरी, मग नाही काही काम. तर चला, कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा.
आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.